हॉटेल्समध्ये डाळीपासून बनणाऱ्या पदार्थांच्या किमती आता वाढणार आहे। डाळीच्या किमती कमी होत नसल्यानं इंडियन हॉटेल्स असोसिएशनने हा निर्णय घेतलाय। दाल खिचडी, दाल फ्राय, थाळी, मेदूवडा, इडली, डोसा या पदार्थांच्या किमतीमध्ये 10 ते 15% वाढ होणार आहे। नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून ह्या किमती वाढण्याची शक्यता आहे। मुंबईत जवळपास 4000 हॉटेल्समध्ये या किमती वाढवण्याचा निर्णय आहार या हॉटेल मालकांच्या असोसिएशनने घेतलाय। बाजारात वाढलेल्या डाळीच्या किमती कमी होत नसल्यामुळे इंडियन हॉटेल असोसिएशन म्हणजेच आहार या संघटनेने आता किमती वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। हॉटेल्समध्ये अनेक डिशेस ज्या आहेत त्याच्या किमती वाढण्याची शक्यता आहे आणि हॉटेलमधलं खाणं तुमच्यासाठी महागणार आहे। काय याबद्दल तुम्ही माहिती सांगाल? काय भूमिका सध्या असोसिएशनची आहे? असोसिएशनचे असा निर्णय झाला आहे की वेगळ्या मेंबर्सनी असं गेल्या 3 महिन्यांपासून आम्ही वाट पाहिली की आम्हाला वाटलं की उडद डाळ, तूर डाळ ह्याचे भाव कमी होतील, पण असं झालेलं नाही। तर आमचा असा निर्णय झाला की एक 10 ते 15% स्पेशली डाळचं प्रोडक्ट्स आहेत ना त्याच्यापेक्षा फर्स्ट वीक ऑफ नोव्हेंबरने वाढवणार आहे आम्ही। कोणकोणते जे पदार्थ आहेत त्याच्या किमती वाढणार आहेत? साधी डाळ जे आहेत, दाल फ्राय आहे, दाल खिचडी आहे, त्याच्यानंतर आपल्याला इडली वडा आहे, मैदू वडा जे पॉप्युलर वडा सांबार जे आपण सांगतो ते, बिकॉज ते उडद डाळमध्ये पिसून बनवतो आम्ही, आणि डोसामध्ये परिणाम होणार त्यात थोडी। हे सगळे प्रोडक्ट्स आहेत त्याचा परिणाम होणार प्राइसेसमध्ये। त्यामुळे मुंबईमध्ये आता जर तुम्ही हॉटेलमध्ये नाश्ता करण्याचा किंवा जेवणाचा विचार करणार असाल तर पुढच्या आठवड्यापासून तुम्हाला मेन्यू कार्डवर किमतींमध्ये वाढ झालेली दिसू शकते। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक केदारसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।